आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत। अशातच वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे हा चिंतेचा प्रश्न उपस्थित झालाय। हगवणे कुटुंबानं या बाळाला निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे दिले असल्याची माहिती समोर आली। निलेश चव्हाण हा शशांक हगवणे याचा मित्र आणि बिझनेस पार्टनर असल्याची माहिती मिळतेय। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचा कुटुंबियांचा दावा आहे। याबाबत वैष्णवीच्या वडिलांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। निलेश चव्हाण म्हणून एक कोण मुलगा आहे, म्हणजे तो रिव्हॉल्वर वगैरे घेऊनच असतो। हो, आमचे दाजी, माझा भाऊ, माझा एक मावस भाऊ आहे राजेश बालवडकर, तिथनं गेले, ते तिकडे गेले। मग ते गेले सगळे तिकडे। ते त्यांच्या घरी गेल्यानंतर ते जेव्हा तिथं एक लेडीज होती, असं यांचं सांगण्यातून आहे की लेडीज होती, त्यांनी द्यायला लागले होते। पण त्याच्या वडिलांनी मला फोन केला, निलेश चव्हाण तेवढ्यात आला आणि म्हणलं कोण तुम्ही, काय असं म्हणून ह्यांना हाकलून दिलं दमदाटी करून। तुमचा काय संबंध, तुम्ही कोण लागून गेले? बाळ आमचं आहे ना, बाळ आमचं आहे, आमच्यापाशी त्यांनी दिलं पाहिजे। आमच्या बाळाला आमच्याकडे दिलं पाहिजे त्यांनी। माझ्या मुलीचं बाळ आहे, तो कोण आहे, तो तिराईत आहे, नाही त्यांचा नाही आमचा। अधिकची माहिती जाणून घेऊया। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। सूरज, एक महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये आता उपस्थित झालेला आहे, तो म्हणजे वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे हा चिंतेचा प्रश्न आहे। या सगळ्या संदर्भात कुटुंबियांनी दावा केलेला आहे की निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे हे बाळ आहे। तपासात नेमकी काय माहिती समोर येते? पोलिसांनी या संदर्भात काही कारवाई केली का? ऋतुजा, वैष्णवीतली 16 जून रोजी आत्महत्या केली। आज 6वा दिवस आहे, अद्याप देखील बाळ हे कुठे असल्याची माहिती समोर येत नाही। वैष्णवीच्या कुटुंबांनी जो दावा केला तो दाव्यानुसार वैष्णवीचा जो पती आहे शशांक हगवणे याचा मित्र भागीदार, जो व्यावसायिक भागीदार सुद्धा आहे, निलेश चव्हाण याच्याकडे असल्याची माहिती दिली। जी कुटुंबियांनी माहिती दिली त्यानुसार वैष्णवीच्या आत्महत्या झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला वैष्णवीचे मोठे चुलते मामा आणि वडिलांचा मावस भाऊ हे सर्व मिळून पुण्यातील कर्वेनगर भागात निलेश चव्हाणच्या घरी गेले। त्यानंतर वैष्णवीचे चुलत सासरे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचे बंधू हे सुद्धा त्या ठिकाणी असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। त्यावेळेस बाळ ज्यावेळेस वैष्णवीचे कुटुंबीय घेणार त्यावेळेस निलेश चव्हाण त्या ठिकाणी आला आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणाहून धुडकून लावले असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। मात्र याबाबत पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास तयार नाही। अद्याप देखील बाळ वैष्णवीचं जे 9 महिन्यांचं बाळ आहे ते कुठं आहे याबाबत देखील काही कल्पना नाही आहे। त्यामुळे आता एकूणच पोलीस यामध्ये मध्यस्थी करून हे बाळ वैष्णवीचे जे बाळाचे जे आजी आजोबा आहेत आनंद कसपटे यांच्या ताब्यात देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर बाळाला परस्पर आपल्या सोबत ठेवलं या प्रकरणी देखील निलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार। ऋतुजा, अगदी, त्यामुळे आता बाळाची कस्टडी आजी आजोबांना म्हणजे कसपटे कुटुंबाने नेमकी कधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।